पुढचा प्रश्न म्हणजे की काही लोकांनी याच ह्याच्यावरती की समजा मी एमपीएससी 2025 करतोय तर यूपीएससी 2026 पण टार्गेट केली पाहिजे का साइड बाय साइड, असा प्रश्न विचारलेला आहे की जर पॅटर्न सेम आहे प्रिलिमचा आणि मेन्सचा दोन्ही एक्झामचा, तर मी एमपीएससी 2025 आणि यूपीएससी 2026 एकत्र टार्गेट करू का? बघा, ही एक चांगली ऍडव्हान्टेज आपल्याला बफर मिळालेला आहे की याच्या आधी काय व्हायचं, जर तुम्ही यूपीएससी करताय तर एमपीएससीची परीक्षा देता यायची नाही किंवा एमपीएससीचा अभ्यास करताय आणि यूपीएससी सायमल्टेनियसली टार्गेट करताय असं व्हायचं नाही. म्हणजे वेस्ट बेंगॉल पब्लिक सर्व्हिस कमिशनचा जो सिलेबस आहे यूपीएससी एमपीएससीचा सेम आहे. मग मुलं काय करतात, वेस्ट बेंगॉल पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि यूपीएससीचा एकत्र अभ्यास करतात, दोन अपॉर्च्युनिटी मिळतात. यूपीपीएसचं पण तसंच आहे. ते आपल्या कंटेक्स्टमध्ये होत नव्हतं, ते याच्या पुढे होणार आहे. बट हे पहिल्या परीक्षेमध्ये तरी की एमपीएससी 2025 आणि यूपीएससी 2026 मी एकत्र देऊ का किंवा एकत्र विचार करू का, हे एमपीएससी मेन्सचं शेड्यूल कसं देते याच्यावरती ठरणार आहे. जोपर्यंत ते शेड्यूल बरोबर बसत नाही, कारण ही एक्झाम आतापर्यंत लांबत आलेली आहे 2024ची, तर त्या कंटेक्स्टमध्ये मला असं वाटतं तो इन्फॉर्म डिसिजन आपण सप्टेंबर नंतर प्रिलिम झाल्यानंतर घेऊ शकतो. आता सध्या तुमचा फोकस एमपीएससीचा मेन्सचा सिलेबस काय करता येऊ शकतं, ज्याच्यावरती मी बोलणारच आहे पुढे जाऊन, आणि एमपीएससी प्रिलिम स्पेसिफिक अभ्यास करणं याच्यावरती जास्त असायला पाहिजे.